बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ यशस्वी झाली आहे, ही आजची पिढी घडली आहे. माता रमाईच्या जयंती दिनी मी तुम्हाला काय सांगू, माता रमाईला रमाईपासून माता ही पदवी कधी मिळाली मित्रांनो माहित आहे? सहज सांगतो, शेणी गौऱ्या थापून बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पै जमा करून रमाईने दिला. जेव्हा विदेशामध्ये बाबासाहेब शिकायला जायचे तेव्हा माता रमाई म्हणायची, कुटुंबाचा बाबासाहेब तुम्ही विचार करू नका, तुमच्या मनाला कधी वेदना होऊ देऊ नका, तुम्ही पोटाला पोटभर खा आणि शिकत राहा, मोठे व्हा साहेब, मी सगळं घर बघते. हे बघत बघत असताना पुढचे 4 लेकर मातीत घातले. मी नेहमी म्हणत असतो, मला मागच्या जयंतीला भाषण करत असताना कोणीतरी सांगितलं, आपल्यातल्याच काही महिला म्हणू लागल्या, आबा भाषण करतील पण कवाय तेच काढतील, कवाय तेच काढतील, पाठीला झाडू गळ्यात मडक, आपलं हे झालं ते झालं. अरे बाबांनो, भविष्य बदलत असतंय, हे भविष्य पुन्हा एकदा सांगतो, जरा विचार करा, हे भविष्य, हे आपले लेकर नोकरीला लागलेत, हे लेकर आता भाषण करायला उद्याच्या नोकरीला हे असते, पण इतिहास कधी बदलत नसतो. आमच्यासारखा नेता कधी स्टेजवर बोलायला लागला तर इतिहास बदलणारच नाही. त्या इतिहासावर बोलायचं म्हणजे ते वारंवार येणारच आहे. आणि याद राखा, जी पिढी इतिहास विसरते का, ती पिढी इतिहास घडवू शकत नाही. हे आमच्या बापानं सांगितलेलं आहे. म्हणून इतिहासावर नजर आपली असली पाहिजे, इतिहासावर पगडा आपला असला पाहिजे, आणि तेवढा अभ्यास किमान आपल्या तरी इतिहासावर आपला असावा, असं मी या ठिकाणी म्हणतो. मी बोलत असताना म्हणलं की आज माता रमाईची जयंती आहे, आणि या जयंती निमित्त